नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा वावर असल्याची खळबळजनक माहिती शेतकरी संघटनेकडून समजते। पंढरपूर तालुक्यातील 2 ते 3 गावांमध्ये तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 3 बिबट्यांचा वावर असल्याची माहिती आता समोर येते। वन विभागानं तातडीनं या बिबट्यांना पकडून जंगलामध्ये सोडून द्यावं अशी मागणी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुद्धा केली। ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना एक नम्र विनंती आहे की पंढरपूर लाईव्हच्या बातम्या आम्ही कुठल्याही सोशल मीडियावर शेअर करत नाही। त्यामुळं पंढरपूर लाईव्हच्या बातम्या या फक्त आपणास पंढरपूर लाईव्हच्या यूट्यूब चॅनलवरच पाहता येतील। त्यामुळं आमची सर्वांना विनंती आहे पंढरपूर लाईव्ह न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यात सध्या अनेक भागात बिबट्यांचा वावर असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे। बिबट्याचा शोध घेऊन त्यांना राखीव जंगलात सोडावे, तसेच दसूर येथील बिबट्याच्या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी केली आहे। बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। अन्य भागात देखील बिबट्या असल्याची चर्चा अधूनमधून ऐकवयास मिळते। मागील महिन्यापूर्वी पळशी उपरी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते। या बिबट्याने पळशी येथील शेतकऱ्याच्या जनावराचा फडशा पाडला होता। त्यानंतर आता पुन्हा बिबट्याची चर्चा सुरू झाली आहे। सध्या या भागात ऊस तोडणीचे काम सुरू आहे, त्यामुळे बिबट्याचा मानवी वस्तीमध्ये शिरकाव झाला आहे। 4 दिवसांपूर्वी दसूर येथे 4 बिबटे एकाच वेळी रस्त्यावर आले होते। त्यामधील एकाचा अपघाती मृत्यू झाला, तर अन्य 3 बिबट्या केसरकरवाडी, भाळवणी, शेंडगेवाडी परिसरात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे।